नमस्कार. सत्य कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत. वर्ग 90 पुणाली वर्गामध्ये आपण आता दुसरा धडा गणित भाग 2 मधला चालू केला, ज्याचं नाव आपल्याला दिलेलं आहे समांतर रेषा. बरोबर. याच्यामधला सराव संच 2.1 याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न पहा. प्रश्न असा दिलाय तुम्हाला की आकृतीमध्ये रेषा आर पी, समांतर रेषा एम एस व रेषा डी की ही त्यांची छेदिका आहे. कोण डीएचपी बरोबर माप दिले आपल्याला 85°. तर पुढील काही कोणांची माप आपल्याला दिलेली आहे, त्यावरून त्या कोणांची माप काढा. प्रश्न पहा. तुमचं पुस्तक उघडं ठेवा आणि तुमच्या पुस्तकामध्ये पण प्रश्न दिलेले असतील. त्या प्रश्नाचं जे काय प्रश्न तुम्हाला विचारले त्याचं माप तुम्हाला काढायचे. पहिला याच्यामध्ये आपल्याला काढायचा कोण आर एच डी चं माप तुम्हाला विचारले आणि त्या कोणाचं माप तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये काढायचं आहे. मग त्या आकृतीवरून आपल्याला निरीक्षण करायचे का दिलेला कोण हा रेषीय जोडीतील आहे का किंवा रेषीय जोडीतील नाही का हे पाहिजे. बरोबर. इथं काय दिले तुम्हाला, पहिला कोण दिलेला आहे, कोण आर एच डी चं माप काढा. आर एच डी हा आपल्याला दिलेला आहे. आता याचं माप काढताना आपल्याला हा आर एच डी जर आपल्याकडे आला, कोण आर एच डी प्लस आपल्याला एक दुसरा कोण घ्यायचा आहे. कोणता, जे आकृतीमध्ये दिलेला आहे आपल्याला त्याचं नाव काय, डी एच पी. कोण डी एच पी. बरोबर. आता हे दोन कोणांच्या मापांची बेरीज आपल्याकडे किती येणार आहे, 180°. बरोबर. कोणते कोण आहेत हे, रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण. बरोबर. आपण याच्यामध्ये दोन प्रमेय पण पाहिलेले आहेत, दोन कसोट्या पण पाहिलेले. मग म्हणून कोण आर एच डी प्लस कोण डी एच पी बरोबर 180° हे आपल्याला माप दिलेलं आहे. बरोबर. मग आता हे 180 दिले आपल्याला. कोण याच्यामधून आर एच डीचं माप किती दिले तुम्हाला, आपलं हे डी एच पी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे 85°. बरोबर. हे आपल्याला दिलेलं आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये याचं माप घेऊ आपण. कोण आर एच डी प्लस याचं माप आपल्याला 85° दिलेलं आहे. बरोबर. 180°. ह्याच्यामध्ये आपल्याला याचं कोण डी एच पीचं माप तुम्हाला दिलेलं आहे. मग आता करायचे काय, हे 180 समोर घ्या. मग म्हणून लिहा, म्हणून कोण आर एच डी बरोबर 180° जशाला तसे मायनस करा त्याच्यातून 85. 180 मधून जर 85 गेले तर तुमचा हा जो कोण आहे, कोणता, कोण आर एच डी, कोण आर एच डी बरोबर आपलं उत्तर येईल 95°. हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते दिलेलं आहे. हे आपलं उत्तर आले. मी त्याला एक चौरस करतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. अशा प्रकारे सोपा सराव संच आहे. आपल्याला याच्यामध्ये 4-5 प्रश्न दिलेले आहेत. जे काय प्रश्न दिलेले असतील ते आपण एकूण प्रश्न जेवढे तुम्हाला दिलेत त्याच्यातले सगळे घेण्याचा प्रयत्न करू. पण वेळेअभावी आपलं काय वेळेस होत नाही, त्याच्यामुळं त्याचे 2 टप्पे होतात आणि 2 टप्प्यामध्ये तुम्हाला उत्तर घ्यायचं. चल नेक्स्ट आपल्याला पुढं एक असं हेच याच्यामध्येच आपल्याला 3 आता विचारलाय तुम्हाला कोण पी एच जी. बरोबर. आता हा पी एच जी कोण आपल्याला दिलाय, याचा एक रूप कोण येणार आहे. आता ज्याचं माप काढलंय आपण तो कोण कोणता आहे, आर एच डी. मग आपण त्याचं माप काढू आर एच डी. हे एक रूप का आले, तर दोघांचं जे कोण आहेत दोन्हीही ते विरुद्ध कोण आहेत. कोणचे कोण आहेत, तर विरुद्ध कोण लिहू, एकमेकांचे ते विरुद्ध आहेत. विरुद्ध कोण आहे म्हणून ते विरुद्ध झाले. मग म्हणून याचं 95 तर याचं पण किती येणार आहे, कोण पी एच जी चं माप आपल्याकडे येणार आहे 95°. एक रूप आहे. बरोबर. मग आता दुसरा आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये कोण एच जी एस. याला हे करतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. नंबर 2 इथे लिहू. इथे नंबर 2 देतो मी. त्याच्यामध्ये हे 2 झालं. नंबर 3 मध्ये आपल्याला कोणता विचारला आहे, एच जी एस. 1 2 3 एच जी एस ह्या कोणाचं तुम्हाला माप काढायचे आणि त्याचा पण एकरूप कोणता दिलेला आहे याचा आपल्याकडं इथं खाली. म्हणून कोण
एच जी एस चा एकरूप कोन तुमच्याकडे दिलाय DHP, हा तुम्हाला एकरूप दिलेला आहे. हे कोणते कोण आले तर आकृतीचं निरीक्षण केल्यावर कळते हे संगत कोन. कोणते कोण आले की तुमच्याकडे संगत कोन. संगत कोणाची कसोटी पण आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर संगत कोन आणि उत्क्रम कोणाचे गुणधर्म तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ते सोडून दिलेलं आहे प्रकरण. मग आता हा संगत कोन आला तर DHPचं माप होतं आपल्याकडे 85, हा एकरूप आलाय म्हणून त्याच्यावरून हा कोन काढायचा. कोन HGS बरोबर 85 अंश. कारण याचं माप आपल्याला किती दिलेलं आहे, कोन DHPचं माप आपल्याकडं 85 अंश दिलेलं आहे. बरोबर, किती दिलेलं आहे तुम्हाला, 85 अंश दिलेलं आहे. पुढचा याच्यामधला विचारलेला चौथा कोन आपल्याकडे आहे कोन MKG, MGK, कोन MGK. मग म्हणून कोन MGK याला एकरूप कोणता कोन येणार आहे, HGS. हा मग याचा एकरूप कोन आला आपल्याकडे कोन HGS. हे एकरूप आले तर हे कशावरून एकरूप आलेले आहेत तर ते पण इथं विरुद्ध कोन. ते कोणते कोण आले तुमचे, विरुद्ध कोन. इथं लिहा विरुद्ध कोन. आता विरुद्ध कोन आले की एकरूप आले, एकरूप आले की त्यांचं माप कसं आलं, सारखं माप आलेलं आहे. मग म्हणून आता आपल्याकडे इथं कोन MGKचं उत्तर तुमच्याकडे येणार आहे. याचं माप किती आलं आपल्याकडं, HGSचं 85. मग याचा पण किती येणार आहे तुमच्याकडं, 85 अंश. कारण HGS आपल्याला इथं दिलेला आहे की तो किती अंशाचा आहे तुमच्याकडे, 85 अंशाच्या मापाचा कोन आहे. म्हणून हे झाला मित्रांनो तुमचा दुसरा प्रश्न, शेवटचं आणि याचं एक उत्तर. अशा प्रकारे 4च प्रश्न आपल्याला याच्यामध्ये दिले होते. हे चारही प्रश्न आपण काढले. प्रश्न दुसऱ्यामध्ये तुम्हाला कोन ABC आणि Dचे माप काढा असा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की रेषीय जोडीतील कोण आहेत का, बरोबर, ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. हा पहिलाच प्रश्न आहे. पुढं तुम्हाला दुसरा प्रश्न पण मी सोडून देणार आहे लागलीच. हा लिहून घ्या. चला प्रश्न दुसरा बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिले आकृतीमध्ये रेष P ला समांतर रेषा Q आणि रेषा L व रेषा M या छेदिका आहेत. काही कोणांची माप तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेली आहेत, आकृतीमध्ये दिलेली आहेत, दाखवली. त्याच्यावरून तुम्हाला कोण AB व C यांची माप काढा. बरोबर, आपल्याला त्याच्यामध्ये काही कोणांची माप दिलेली आहेत. आता त्याच्यावरून काही कोणांची माप तुम्हाला काढायचे. बरोबर, मग आता दिलेलं काय आहे त्याच्या माप आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. इथं कोण हे तुम्हाला दिलेलं आहे 100 अंश. त्याच्या रेषीय जोडीतील कोणाचं माप तुम्हाला 100 अंश दिलेले आहे बघा. बरोबर, याचा जो लगतचा कोन आहे तिथं नाव नाही दिलं पण त्याच्यामध्ये 110 अंशाचं माप तुम्हाला डायग्राममध्ये दिलेलं आहे. डायग्राम पाहून घ्या एकदा. चला आपण उत्तर लिहायला सुरुवात करू. याच्या लगतच्या कोनाचं माप तुम्हाला दिलंय असं, कोन ए च्या जो लगतचा कोन तुम्हाला आहे त्या लगतच्या कोनाचं माप किती दिलंय, लगतचा कोन इथं आपण लिहू, ल म्हणजे लगतचा, को म्हणजे कोन, याचं माप तुमच्याकडे दिलेले 110 अंश. आपल्याला सगळ्या कोणाच्या मापाची बेरीज किती 180 अंश आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिजे. म्हणून कोन ए हा आपल्याकडे दिलेला आहे अधिक 110 अंश बरोबर 180 अंश तुम्हाला दिलेलं आहे. हे का म्हणून आलं बाबा, तर ते रेषीय जोडीतील कोन आहे. आपण इथे लिहू शकतो कंसामध्ये. बरोबर, रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोन, जोडीतील कोन इथं तुम्हाला प्रत्येक वेळेस द्यायचं, ही जागा रिकामी नाही सोडा. आता आपल्याला 180 अंश दिले, ए प्लस 110 बरोबर 180 अंश. मग आपल्याला काय करायचं आहे, कोन ए जशाला तसं आपल्या जागेवर कोन ए बरोबर 180 अंश इथं घ्यायचे, मायनस 110 इकडं अधिक इथं आले उगच आहे. मग आता तुम्हाला कोन ए बरोबर जे काय 180 मधून 110 तुम्हाला वजा करायचे, तिथं तुमचा कोन किती अंशाचा आला, 70 अंश मापाचा आला. तर याला आपण टिक करूया की कोन एचं माप तुमच्याकडे किती आलेलं आहे, 70 अंश. मग कोणाच्या विरुद्ध
कोण याच्या विरुद्ध कोणतं कोण तुम्हाला दिलेलं आहे बी, आणि बीचं पण माप या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे विरुद्ध हा झाला म्हणजे तो त्याचा संगत आला. याचा संगत कोणता यायला लागला, कोण बी हा कोण यायला लागला. तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर मग बीचं पण माप किती येणार आहे, समजा कोण बी बरोबर कोण बीला एकरूप कोण यायला आपल्याकडे कोण ए. हे कोणते कोण आले तुमच्याकडं आकृतीवरून जर बघितलं तुम्ही तर ते विरुद्ध कोण, आणि विरुद्ध आले म्हणजे ते एकरूप असतात. म्हणून इथं एचं माप आपल्याला 70 अंश दिलेलं. कोण एचं किती आलं आपल्याकडं 70 अंश. मग म्हणून आपल्याकडं कोण बी हा पण किती अंशाचा यायला लागलाय 70 अंश मापाचा यायला लागला. कोण बी हा पण आपल्याकडं 70 अंश मापाचा यायला लागलाय. आता आपल्याला कोण सी पाहायचा आहे. सी दिलेला आहे, त्याच्या संगत कोणाचं माप आपल्याला 115 अंश दिलेलं आहे. कोण सीचा जो संगत कोण आहे तिथं माप नाही, पण त्याच्या पुढं जर गेला तर तुम्ही त्याचं माप आपल्याकडे दिलेलं आहे. आकृतीवरून तुम्हाला कोण सी आणि 115 अंश कोणाचं माप हे संगत आहे असं धरून इथं लिहा. हे तिसरा कोण सीचा हे झालं का रे बघा, अलग लक्षात. असं आपल्याला कंटिन्यू पुढं करायचं. आपण असं लिहू आकृतीवरून कोण सी व जे तुम्हाला कोण सी दिलेलं आहे त्याच्या आकृतीवरून काय करायचे, कोण सी व 115 अंश मापाचा 115 अंश मापाचा आपल्याला काय दिलेला आहे संगत कोण आहे. जे 115 मापाचा दिला आहे तो कोणतं कोण आलं आहे आपल्याकडे संगत कोण आहे. संगत कोण आहे म्हणून ते संगत आहेत म्हणजे एकरूप आहेत. म्हणून कोण सी बरोबर आपल्याकडे यायला लागले 115 अंश हे माप आपल्याकडं संगत कोणाच्या कसोटीवरून तुम्ही ते घेतलं. आता आकृतीला 115 अंश माप दिलेले आहे आणि आपल्याला डी हा रेषीय जोडीतील कोण दिलेलं आहे. म्हणून मग डीचं माप आपल्याकडे 115 येईल का. आता कोण डी आपल्याला विचारलं रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण जो आहे त्याचं माप आपल्याकडे 115 अंश दिले. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सी दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं त्याचं मापच काढायचं का तर नाही. आपल्याला काय करायचं अगोदर काय करायचं म्हणून 115 अंश हे आपल्याला दिलेलं आहे प्लस कोण डी बरोबर 180 अंश. आपल्याला कोण डीचंच माप काढायचं म्हणून कोण डी समोर घ्या बरोबर 180 अंश जशाला तसे ठेवा. हे 115 अधिक एक पाठीमागं गेले त्याला वजा करा, वजा 115 झाले. आता इथं कोण डीचं माप निघणार तुमचं कोण डी बरोबर 180 मधून तुम्हाला 115 वजा करायचे. तुमच्याकडे किती अंशाचा कोण आला 65 75 65 अंश दिलेले. कोण डीचं माप 65 अंश दिले. आता बघा सगळ्या कोणाचं माप कोण ए किती अंशाचा आला तुमच्याकडे, कोण ए आपण लिहून घेतला होता बघा त्याचं माप किती आलं 70 अंश बरोबर 70. त्याच्यानंतर कोण बी हा पण तेवढ्याच मापाचा. त्याच्यानंतर कोण सी आपल्याकडे आला 115 अंश 115 दिलेला आहे ना. आणि कोण डी तुमच्याकडे आला कोण डी बरोबर किती अंशाचा आला 65 अंशाचा आला. अशा प्रकारे तुम्हाला कोण आणि कोणाचे माप याच्यामध्ये विचारलं होतं. अशा प्रकारे प्रश्न दुसरा याच्यामध्ये झाला आहे आपला. प्रश्न तिसरा आणि चौथा आपण लगेच बघणार आहोत. त्याच्यामुळे हे एकदा लिहून घ्या आणि समजलं का सांगा म्हणजे आपल्याला पुढं जायला सोपं जाईल बरोबर. धन्यवाद. चॅनलला तुम्ही लाईक करत नाहीत किंवा सबस्क्राईब ज्यांना करायचे ते करा. हे उन्हाळी वर्ग चालू आहेत आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. हां मी तुम्हाला सांगितलं तसे मला तुम्हाला एकूण 1000 प्रश्न द्यायचे ते उपलब्ध करून द्यायचे. त्याचे प्रकार तुम्हाला आणि त्या प्रकारामध्ये ते तुमच्याकडून सोडून पण घेण्याचं काम मला करायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच तुम्ही पण मला वेळ द्या. तुम्हाला अवघड जाणारा विषय मला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावर पण चर्चा करू, त्याच्यावर पण काम करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.